इयत्ता 7वीमध्ये जर शिकतायत तर फक्त आणि फक्त स्कॉलरशिप नव्हे तर तुमच्यासाठी स्कॉलरशिप सारख्या अजून 10 अशा एक्झाम्स आहेत की ज्या तुम्ही 7वीत असताना देऊ शकतात. तर अशा एक्झाम्स कोणकोणत्या? फक्त 7वीला भरपूर जणांचा गैरसमज आहे की आपण 7वीला असताना आपल्याला द्यायची म्हणजे कोणती स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा. पण त्या व्यतिरिक्तही कोणत्या कोणत्या परीक्षा आहे या आज आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि या सगळ्या एक्झाम्सच्या अपडेटसाठी बेल आयकॉन लाईव्ह प्रेस करायला विसरायचं नाही. आणि काहीही अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहेत, ग्रुपच्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्याशी संपर्क डायरेक्टली तुम्ही साधू शकतात. बरोबर. पहिली एक्झाम आहे तुमची BTSC भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. 1ली ते 8वीचे विद्यार्थी सर्वजण ही एक्झाम देऊ शकतात. काही गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत, काही गव्हर्नमेंट एक्झाम्स नाहीत, तर तुम्ही ही एक्झाम्स देऊ शकतात. त्याच्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी स्कॉलरशिप जी 4थी आणि 5वी आणि 8वीची कॅन्सल होऊन आता 4थी आणि 7वीसाठी झालेली आहेत स्कॉलरशिप परीक्षा. त्याचे सगळे लेक्चर्स आपले सुरू झालेले आहेत संध्याकाळून 6 वाजता. लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहेत. त्याच्याबद्दल काय काय अपडेट्स असतात ह्या तुम्हाला तिथे भेटून जातील. त्याच्यानंतर लक्षवेध ही एक परीक्षा आहेत जे तुम्ही 7वीला असताना देऊ शकतात. याच्या सगळ्या अपडेट्स कुठे भेटणार हे महत्त्वाचं असतं. फॉर्म येतात निघूनही जातात, आपण झोपेतच असतो. पण तुम्हाला अपडेट्स तुमची झोप उडवण्यासाठी अपडेट्स करण्यासाठी सक्सेस स्टडी पॉईंट कायमस्वरूपी तत्पर आहे. तुम्हाला फक्त बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. ATSC अगला सेम टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही 7वीला असताना तुम्हाला देता येते. त्याच्यानंतर ऑलिम्पियडमध्ये बघा मॅथ्समध्ये ज्याला इंटरेस्ट असतो त्याच्यासाठी मॅथ्स ऑलिम्पियड, सायन्स ऑलिम्पियड, इंग्लिश ऑलिम्पियड असे वेगवेगळ्या प्रकारचे तिन्ही ऑलिम्पियड तुम्हाला देता येते. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थ्यांना जास्त देता येते. आर्यभट्ट ही एक्झाम तुमच्यासाठी 7वीला आहे. त्याच्यानंतर मंथन परीक्षा 1ली ते 8वीसाठी आहे, 7वीला असतानाही तुम्हाला देता येते. जर तुम्ही एका एक्झामचा टार्गेट ठेवतायत आणि त्याच्याच 20% सगळ्यांचा वेगवेगळ्या एक्झाम्सचा सिलेबस असतो तर व्यवस्थितरित्या इथे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला, हेच करायचं आहे. आय एम विनर ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहेत. अभिरूप ही परीक्षा तुम्हाला 7वीला असताना देता येणार आहेत. आणि CV रमन बालवैज्ञानिक ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यासाठी CV रमन बालवैज्ञानिक ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असणार आहे जी तुम्हाला 7वीला देता येणार आहे. या सर्व परीक्षा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितल्या आहेत. याच्या अपडेट्स वगैरे काही अडचणी असली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही तुम्हाला अजून एक्स्ट्रा लागत असेल तेही मला कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सर्वांना शेअर करा आणि सर्वांना आपल्या ग्रुपवर घेऊन या. लवकरात लवकर आपण एक क्रांती घडवूयात. सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप चांगली मदत करूयात आणि लवकरात लवकर आपला मोटिव्ह पूर्ण करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.